मी उत्तर प्रदेशमध्ये आहे सध्या आणि उत्तर प्रदेशमधलं एक महत्त्वाचा चौक म्हणजे समता मूलक चौक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठा असा चौक आहे आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतरनं आम्हाला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा हा खूप मोठा असा स्टॅच्यू पुतळा इथं दिसला आणि अगदीच आपण कोल्हापूरवरून उत्तर प्रदेश अशा एका वेगळ्या राज्यात येतो आणि शाहू महाराजांचा असा खूप देखणा असा पुतळा आपल्याला दिसतो तर अगदीच आनंद वाटणारी ही गोष्ट आहे आणि या समतामूलक चौकामध्येच ज्योतिबा फुलेंचा देखील या पलीकडे असाच पुतळा आहे आणि त्याच्या पलीकडं नारायण गुरुचा हा देखील एक पुतळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ हे देखील इथं जवळच आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचा देखील इथं खूप मोठा असा पुतळा आहे आणि हे जे सगळं सुशोभीकरण जे केलेलं आहे आणि हे जे पुतळे किंवा हे स्मारक इथे जे उभारलेले आहेत ते मायावतींच्या काळात झालेले आहेत आणि मायावतींच्या राजकारणावर अनेकदा अलीकडच्या काळात टीका टिप्पणी जरी होत असली तरी देखील मायावतीच या गोष्टी करू शकतात. एक परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टिकोनातून असे इथं हे सामाजिक परिवर्तनाचे स्थळ उभारणं आणि महापुरुषांचे अशा प्रकारची इथं पुतळे उभारणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा शाहू महाराजांचा पुतळा जर पाहिला तर खूप सुंदर असा एक तलवार घेऊन असं महाराजांचा उत्तर प्रदेशच्या महत्वाच्या चौकामध्ये पुतळा असलेला आपल्याला दिसतो. तसंच पलीकडे ज्योतिबा फुलेंचा देखील अशा पद्धतीचा सुंदर असा पुतळा असलेला आपल्याला दिसून येतोय. उत्तर प्रदेशमधली जरी लोक मायावतींचं राज्य संपलेलं असेल, मायावतींना काही गोष्टी राजकारणाच्या बाबतीत झाल्या असतील, परंतु उत्तर प्रदेशमधलं जे ही देखणी चौक किंवा जी रंगरंगोटी किंवा विशेष अशी चांगली स्थळं जी उभारलेली आहेत त्याचं श्रेय इथली जनता मायावतींना नक्कीच देत असते. धन्यवाद.